नमस्कार प्रेक्षकांनो, सावळ्याची जणू सावली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत. सारंगच्या हातामध्ये कसला तरी बुके असतो आणि तो बहुतेक सावलीला शोधतच तो बुके घेऊन इथे सावलीला देण्यासाठी चाललेला असतो. त्याच्यानंतर इकडे दुसरीकडे स्टेजवरती इथे आता अँकर सांगू लागतात की पिंकू शेट म्हात्रे यांनी गाणं गाण्यासाठी स्टेजवरती या. तर मग लगेच आता तो पिंकू शेट इथे स्टेजवरती गाणं गाण्यासाठी येत असतो. पण मात्र आता इथे अलका जगन्नाथवरती चिडलेली असते. जगन्नाथ अलकाला सांगत असतो, अलका तू शांत हो, काय चालू आहे तुझं. पण मात्र अलका तर खूप चिडलेली असते आणि जगन्नाथवरती ओढत म्हणते, कशी शांत हो सांगा ना तुम्हीच. जगन्नाथ, तुमचा असा सारखा सारखा अपमान झालेला मला नाही सहन होत. आणि मग जगन्नाथ इथे अलकाला शांत करत असतो. अलका पुढे खूप चिडलेली असते आणि जगन्नाथवरती ओढत म्हणते, हेच तुम्ही मला सारखं सारखं जे शांत करत असताना त्याच्यामुळेच मी काही बोलत नाही. पण मात्र मी त्या तिलोत्तमाला चांगलंच दाखवून दिलं असतं की आपण नेमकं काय चीज येते. आणि मग पुढे आता अलका बोलू लागते की मला कळत नाहीये की आज तुम्ही जज नसताना ताराला स्पर्धा जिंकण्यापासून कोण रोखणार आहे. आणि मग पुढे आता जगन्नाथ तर शांतच असतो, कारण जगन्नाथच्या डोक्यामध्ये वेगळाच प्लॅन सुरू असतो. जगन्नाथ आता बोलू लागतो, आपल्या हाती काहीही नसताना एक डाव मागे राखून ठेवायचा असतो, ही गोष्ट लक्षात ठेव. आणि मग अलका लगेच चिऱ्याने विचारते की म्हणजे तुम्हाला माहिती होतं की तिलोत्तमा तुम्हाला जज म्हणून बसू देणार नाही. तर जगन्नाथ सांगू लागतो की दाखवायचा दात वेगळा असतो आणि खायचा दात वेगळा असतो. आतापर्यंत मी परीक्षक असल्याचा डाव खेळलो आणि त्याच्यामुळे यांचा फोकस शिफ्ट झाला आणि आता खेळायचा खरा डाव. मग आता नेमकं अलकाला जगन्नाथ काय करणार हे कळतच नसतं. अलका विचारत असते की नेमकं तुमच्या डोक्यामध्ये काय सुरू आहे. जगन्नाथ बोलू लागतो की मी आता सावलीला एक लिक्विड पाजणार आहे आणि ते लिक्विड पेल्यामुळे तिच्या स्वरयंत्राला सूज येणार आहे. म्हणजे आता हे ऐकल्यानंतर तर अलकाला शॉकच बसतो. अलका आता म्हणू लागते, अहो काही काय, तुम्हाला कळतंय का तुम्ही काय बोलताय. त्याचा तिच्या आवाजावरती काही परिणाम झाला तर, आणि त्याच्यामुळे तिचा आवाज कायमचा जाऊ शकतो. जगन्नाथ आता बोलू लागतो, अलका तू काय जरा वेडी आहेस का ग. बाप आहे मी तिचा, सगळ्यात आधी त्याचा विचार तर करणारच ना. आणि मी कायमचा कसा काय तिचा आवाज खराब होऊ देईन. ते लिक्विड असं आहे की त्याने थोड्या वेळापुरती स्वरयंत्राला सूज येते आणि थोड्या वेळापुरती आवाज जातो आणि तो पुढा पूर्वीसारखा होणार आहे, त्याच्यामुळे काळजी करायची नाही. अलका आता बोलू लागते, तुम्ही हे सगळं नक्की बोलताय ना. तर आता जगन्नाथ सांगू लागतो की हो अगदी बरोबर, पण या व्यवहारी जगामध्ये नेमकं कसं जगायचं याचा धडा तर मी तिला शिकवणारच आहे. आता इथे स्टेजवरती पुढे पिंकू शेट म्हात्रे हा त्याचं गाणं सादर करत असतो. जगन्नाथ आता बोलत असतो आणि त्याच्यासाठी पुढे लेकराला थोडंसं कडू औषध द्यावं लागेल, पण मात्र होईल सगळं व्यवस्थित. पण देवा त्याच्यासाठी का होईना पण मला माफ करा आणि बारीक लक्ष ठेवा. पुढे आता जगन्नाथ देवाकडे प्रार्थना करत असतो. पण मात्र या गोष्टीबद्दल अलकाला तर टेन्शनच आलेलं असतं. पुढे आता अलकाला प्रश्न पडतो की हे औषध नेमकं तिच्यापर्यंत कसं पोहोचणार आहे. आणि मग जगन्नाथ लगेच त्याच्या वॉचमध्ये टायमिंग पाहतो आणि अलकाला सांगतो की पोहोचेलच आता. आणि मग अलका लगेच हात जोडते आणि विठ्ठलाला रिक्वेस्ट करत म्हणते की विठ्ठला, मला सावलीची खूप काळजी वाटतीये. या सगळ्या गोष्टीमध्ये तिचा आवाज फक्त कायमचा जायला नको. त्याच्यानंतर पुढे इकडे रूममध्ये तेवढ्यात दरवाजा वाजतो. सावली आता खूप घाबरून जाते. तिथे असणारा तो माईक, ते सिस्टम, ते पाहिल्यानंतर सावलीला आता काय करावं काहीच समजत नसतं. आणि मग त्याच्यानंतर सावली लगेच त्याच्यावरती कापड झाकण ठेवते, आजूबाजूला जराशे कपडे ठेवते आणि मग दरवाजा उघडते. आणि समोरनं वेटर सावलीसाठी पाणी घेऊन आलेला असतो. सावली आता म्हणत असते, द्या माझ्याकडे ते पाणी. पण मात्र तो वेटर म्हणतो की नाही मॅडम मी ठेवतो. आणि तो आता तिथे टेबलवरती ते पाण्याचा ग्लास ठेवतो आणि तिकडनं निघून जातो. पण मात्र आता त्याच पाण्याच्या ग्लासमध्ये जगन्नाथने ते लिक्विड घातलेलं असतं की ज्याच्यामुळे सावलीचा आवाज खराब होईल. त्याच्यानंतर इकडे दुसरीकडे हा पिंकू शेट म्हात्रे छान मस्तपैकी गाणं म्हणत असतो. पण मात्र गाणं गात असताना तेवढ्यात लगेच तारा आता समोर येते. तारा आणि सौमी दोघे एकमेकांकडे पाहतात, एक छान अशी स्माईल देतात. पण मात्र ताराला पाहता हा पिंकू शेट तर तिचा दिवानाच झालेला असतो आणि मग त्याच्यानंतर ताराकडे पाहून पाहून गाणं गात असतो. इकडे दुसरीकडे सावलीचा परत दरवाजा वाजतो. आता सावली परत घाबरून गेलेली असते आणि मग आता तेवढ्यात लगेच तिथे सावलीपाशी सारंग येतो आणि सारंगला समोर पाहता सावलीला एका बाजूला आनंद झालेला असतो, पण एका बाजूला सावली घाबरलेली असते. सारंगच्या हातामध्ये मागे बुके असतो आणि मग त्याच्यानंतर सारंग इथे रूममध्ये सावलीकडे येत असतो. पण सावली खूप घाबरून गेलेली असते. तिने तो सेटअप असतो त्याच्यावरती कपडे वगैरे व्यवस्थित ठेवलेलं असतं. पण मात्र सारंगला थोडी जरी शंका आली तर मग सावलीची वाटच लागली.
सारंग सावलीला म्हणू लागतो, सगळेच छान गातायत. आणि मला ही गोष्ट चांगली माहिती आहे, की एखादा गायक जर गाणं गात असेल ना, तर त्याच्यामागे कित्येक लोकांनी कामं केलेली असतात. तशी तू आहेस, तू तारासाठी काम करते. आपण या सगळ्या लोकांना विसरून जातो, पण मात्र मी तुला विसरलेलो नाहीये. सावली फक्त शांतपणे सारंगचं एकटक बोलणं ऐकत असते. आणि पुढे सारंग म्हणतो, की मी तुझ्यासाठी एक छान अशी भेटवस्तू आणली आहे. आणि मग त्याच्यानंतर सारंगने तो सावलीसाठी बुके आणलेला असतो, तो आता सारंग सावलीला देऊ लागतो. असा सारंगने बुके आणलाय हे पाहता सावली खूप इमोशनल झालेली असते. तिला खूप छान वाटतं आणि सावली लगेच हसत तो सारंगच्या हातामधला बुके घेते. सावलीची फिलिंग काय तो बुके पाहता वेगळीच झालेली असते. आणि पुढे सारंग सुद्धा खुश होतो आणि सावलीला म्हणू लागतो, मला विश्वास होताच की तुला हे गिफ्ट खूप आवडेल. आणि मला या गोष्टीबद्दल सुद्धा विश्वास आहे की तू आणि तुझी टीम नक्की जिंकेल. मग सावली आता इमोशनल झालेली असते आणि मान हलवत सारंगला हो बोलते. आणि मग पुढे आता सारंग तिकडनं निघून जाऊ लागतो. पण मात्र जे व्हायचं नव्हतं तेच होतं. तेवढ्यात लगेच सारंगला ठसका लागतो. सारंगला पाण्याची गरज असते आणि त्या वेटरने तिथेच बाजूला पाण्याचा ग्लास सुद्धा ठेवलेला असतो. आणि मग सावली लगेच ते पाणी सारंगला प्यायला देते. सारंग त्या ग्लासमधलं पाणी पितो आणि आता त्याच्यानंतर तिकडनं निघून जातो. आणि जाता जाता सारंग इथे पाण्याचा ग्लास तिथे बाजूला ठेवतो आणि मग सावलीला ऑल द बेस्ट असं विश करून जातो. आणि सावलीसुद्धा तिच्या स्टाईलने खुणावून सारंगला थँक्यू असं सांगते. आणि मग त्याच्यानंतर इथे आता स्टेजवरती तो पिंकू शेट गाणं गात असतो. तो ताराकडे एका नजरेने पाहत असतो आणि एका नजरेने गाणं गात असतो. आता त्याच्यानंतर सारंगसुद्धा त्याच्या जागेवरती येऊन बसतो. पण मात्र सारंगच्या घशामध्ये त्रास होत असतो. इथे सोहम आणि तारा दोघी एकटक एकमेकांकडे पाहत असतात. आणि मग त्याच्यानंतर इथे काय होणार त्याचा विचार करता जगन्नाथ आणि अलका दोघेही टेन्शनमध्ये असतात. तेवढ्यात तिथं तो वेटर येतो आणि जगन्नाथला हो आवाजामध्ये सांगतो, की सर आपलं काम झालंय. जगन्नाथसुद्धा हो असं बोलतो आणि वेटर लगेच तिकडनं निघून जातो. आणि मग पुढे आता जगन्नाथ अलकाला सुद्धा खुणावून सांगतो आणि ऐकल्यानंतर अलकाला सुद्धा आनंद होतो. इथे आता सगळेच ते पिंकू शेटच्या गाण्याचा सगळेच आनंद घेत असतात. आणि ते पिंकू शेटचं गाणं सर्वांनाच खूप आवडत असतं. आणि तो पिंकू शेट ताराकडे पाहून पाहून तिच्याकडे ॲक्शन करून करून गाणं गात असतो. हे जरा ताराला खूप ऑड वाटतं. आणि भैरवी ताराला ही गोष्ट समजलेली असते. पण मात्र आता त्या पिंकू शेटला त्या इग्नोर करण्याचा प्रयत्न करत असतात. तो पिंकू शेट इथे मस्तपैकी डान्स करत करत गाणं म्हणत असतो आणि फुल गाणं एन्जॉय देखील करत असतो. आणि मग त्याच्यानंतर त्या पिंकू शेटचं गाणं गाऊन झाल्यानंतर तो आता त्याच्या जागेवरती जाऊन बसतो. अँकर आता पुढे बोलू लागतात, की जशी जशी आपली स्पर्धा पुढे पुढे जात चालली ना, तशी तशी आपली स्पर्धा रंगरंजक सुद्धा होत चालली आहे. आणि मग पुढे आता ताराचं गाणं असतं. आणि मग त्याच्यानंतर तो अँकर लगेच म्हणतो, तिला गाण्याबरोबर सौंदर्याची सुद्धा देणगी लाभली आहे अशीच तारा वजे. पुण्याची तारा वजे हिला आपण आमंत्रित करूयात. आणि मग त्याच्यानंतर आता सगळेच तारासाठी टाळ्या वाजवायला लागतात. जगन्नाथ आणि अलका हे दोघेही गालातल्या गालात हसत असतात. कारण त्यांना असं वाटत असतं, की आम्ही इथे डाव खेळलोय. पण मात्र तसं काहीही झालेलं नसतं. सगळेच इथे तारासाठी टाळ्या वाजवत असतात. तारा आता भैरवीच्या पाया पडून तिचे आशीर्वाद घेते आणि स्टेजवरती येते. इथे आता मग त्याच्यानंतर सावलीला सुद्धा स्क्रीनवरती तो सर्व प्रकार दिसत असतो. आणि सावली माईक हातात घेऊन तर रेडीच असते गाणं गायला. आणि आता मग सावली सुद्धा घसा फ्रेश करण्यासाठी तिथे सारंगने जे पाणी पिलेलं असतं तेच पाणी सावली पिते. आणि मग आता पाणी पिल्यानंतर त्याच्यामध्ये तर जगन्नाथने लिक्विड घातलेलं असतं आणि आता इथे सावलीचा आवाज खराब होणार असतो. आणि मग त्याच्यानंतर तारा इथे स्टेजवरती येते. आता जजेस विचारतात, तारा तू कुठलं गाणं गाणार आहेस? तारा सांगते, की मला वेड लागले प्रेमाचे. इथे हे सर्व ऐकल्यानंतर सोहम तर वेगळ्याच खुशीमध्ये असतो. आणि मग त्याच्यानंतर गाणं सुरू होतं. सावली तर माईक हातात घेऊन तयारच असते. पण मात्र तेव्हा सावलीला तिचा आवाज खराब झाला ही गोष्ट काही माहिती नसते. गाण्याचं हळूहळू म्युझिक सुरू होतं. जेव्हा गायची वेळ येते तेव्हा आता सावलीचा आवाज खराब झालेला असतो. आता मग तारासुद्धा शांतच राहते, की नेमकं माईकमधनं सावलीचा आवाज का येत नाही आहे. पुढे मग आता त्याच्यानंतर सावलीचा आवाज खराब झाल्यानंतर इथे आता भैरवी आणि ताराला सुद्धा प्रश्न पडतो, की सावलीला नेमकं काय झालं आहे. आणि सावली विचार करू लागते, की विठ्ठलला नेमकं माझ्या आवाजाला काय झालं आहे. माझ्या घशातून नेमका आवाज का निघत नाही आहे. आणि मग त्याच्यानंतर पुढे आता इथे तारा तर खूप गोंधळून गेलेली असते. नेमकं काय करावं तिला काहीच समजत नसतं. सर्व पब्लिकसुद्धा तिच्याकडे आश्चर्याने बघत असतं, की नेमकं ही गात का नाही आहे. तारा तर फुल गोंधळून गेलेली असते आणि ताराचं असा पोपट होतोय, ती अशी गोंधळून गेली आहे. हे पाहता जगन्नाथ अलकाला तर खूप हसायला येत असतं आणि अगदी त्यांनी ठरवल्याप्रमाणे सर्व काही घडत असतं.
येथे आता भैरवीला सुद्धा प्रश्न पडलेला असतो की नेमकं काय झालंय आणि भैरवी लगेच इथे सावलीकडे येते आणि मग त्याच्यानंतर इथे ताराने बरोबर तिचा डाव खेळलेला असतो आणि तिला चक्कर आली आहे, तिच्या डोक्यामध्ये भिंकते असं नाटक करून ती आता खाली स्टेजवरती पडते. सोम व सगळेच नेमकं ताराला काय झालंय हे पाहण्यासाठी येतात. ताराला सावरतात, तिला पिण्यासाठी पाणी देतात. मग त्याच्यानंतर इथे आता भैरवी सावलीकडे येते आणि मागचा पुढचा कुठलाही विचार न करता सनकन सावलीच्या कानाखाली बसवते. भैरवी आता विचारते, तू गात का नाही आहेस, काय झालंय तुला? सावली आता तिथे पुढे विठुरायाच्या मूर्तीसमोर कोसळली असते आणि सावली स्वतःला सावरत भैरवीला सांगत असते की माई माझा आवाज निघत नाहीये आणि सावलीच्या कंठातून फक्त एक शब्द सुद्धा फुटत नसतो. आणि मग त्याच्यानंतर भैरवीला समजलेलं असतं की नक्कीच आपल्याबरोबर काहीतरी डाव खेळण्यात आलाय. मग भैरवी आता तिथे बाजूला असलेला तो ग्लास पाहते आणि तिच्या सर्व काही प्रकार लक्षात येतो. भैरवीला हे समजलेलं असतं की सावलीचा आवाज गेलाय आणि मग पुढे आता ताराला काहीतरी झालंय हे आता त्यांना समजलेलं असतं. मग त्याच्यानंतर भैरवी रडतच इथे नेमकं ताराला काय झालंय हे पाहण्यासाठी येते. सावलीसुद्धा या प्रकरणामुळे खूप गोंधळून गेलेली असते आणि मग तिला काय करावं, पुढे काय नको करावं काहीही समजत नसतं. आणि मग त्याच्यानंतर लगेच ती इकडे ताराला नेमकं काय झालंय ते पाहण्यासाठी येऊ लागते. आणि मग पुढे आता त्याच्यानंतर इथे आता भैरवी ताराकडे आलेली असते. सावलीसुद्धा भैरवीच्या मागे आलेली असते. सगळेच आता ताराला विचारत असतात, तारा बाळा तुला काय झालं नेमकं, तू व्यवस्थित आहे ना? आणि मग तिलोत्तमा लगेच इकडे बबलूला सांगते की जा लवकर डॉक्टरना फोन कर आणि ॲम्ब्युलन्स बोलव. बबलू तिकडनं निघून जातो. ताराची अशी हालत झालेली पाहता तिलोत्तमा खूप घाबरून गेलेली असते, पण तारा हे सगळं नाटकं करत असते. तारा अशा पद्धतीने डाव केलेली असते की कोणाला काहीही समजलेलं नसतं की ही नाटकं करतीये. जगन्नाथ आणि अलका यांच्या दोघांनाही ही गंमत पाहता खूप छान वाटत असतं आणि शेवटी त्यांचा प्लॅन सक्सेसफुली वर्क झालेला असतो. तिलोत्तमा ताराला विचारू लागते की तारा बाळा तुला गाता येईन का? पण मात्र तारा जणू काही तिच्या डोक्यामध्ये खूप भिंकते असं दाखवत असते आणि तिला गाता येणार नाही असं करते. मग आता पुढे भैरवी सांगते की नाही गाणार तारा, अजिबात नाही गाणार तारा. आणि पुढे मग भैरवी रागातच इथे जगन्नाथकडे पाहते आणि जगन्नाथ लगेच भैरवीकडे पाहून हसायला लागतो. आणि मग याच्याने तर कन्फर्मच होतं की जगन्नाथनेच काहीतरी केलं. आणि मग त्याच्यानंतर ॲम्ब्युलन्ससुद्धा येत असते आणि मग त्याच्यानंतर आता इथे अँकर बोलू लागतो की मॅम आपल्याला रिझल्ट डिक्लेअर करावा लागणार आहे, पब्लिक थांबलंय. पुढे आता नेमक्या या स्पर्धेचा ते रिझल्ट डिक्लेअर करणार असतात. तारा इथे एका नजरेने भैरवीकडे पाहते आणि भैरवी खुणावून सांगते की इट्स ओके, काही नाही होणार. मग त्याच्यानंतर ते अँकर सांगत असतात की या आपल्याला महास्पर्धेचा रिझल्ट डिक्लेअर करावा लागेल आणि या स्पर्धेचा रिझल्ट आहे पिंकू शेट म्हात्रे. आता हे ऐकल्यानंतर तर पिंकू शेटला खूप आनंद झालेला असतो आणि मग त्याच्यानंतर तो एकविरा आई की जय असा जयजयकार करूनच स्टेजवरती आपला सत्कार घेण्यासाठी गेलेला असतो. आणि मग आता तो पिंकू शेट तो पुरस्कार घेतो. पण मात्र आता इथे भैरवी आणि तारा दोघीही शांत असतात. तारा खूप अपसेट झालेली असते. भैरवीच्या डोळ्यातून पाणी येत असतं आणि ती जगन्नाथकडे खूप रागाने बघत असते. सावलीसुद्धा शांतच असते, पण मात्र ताराची नाराजगी सोमला काही सहन होत नसते. बबलू इथे सोमला सांगू लागतो की जर आता तारा जिंकली असती ना तर आपल्या म्युझिक इंडस्ट्रीचा ताराच चेहरा असती. आणि मग आता त्याच्यानंतर आता हे सगळं ऐकल्यानंतर सोमसुद्धा खूप अपसेट झालेला असतो. आता स्पर्धा संपल्यानंतर इथे भैरवी ताराला घेऊन तिकडनं निघून जाऊ लागते. पण मात्र तेवढ्याच समोर जगन्नाथ येतो आणि भैरवीला चिडवत म्हणतो, काय मग परजीवी, कशी कापली तुमची ही पतंग? बोललो होतो ना मी तारा वजे फायनल जिंकणार नाही म्हणून. आणि जगन्नाथ अलकाला खूप हसायला येत असतं, पण तारा भैरवी खूप रागात जगन्नाथकडे बघत असतात. पुढे मग आता जगन्नाथ बोलतो की या जगन्नाथचा ना कोणी नाद नाही करायचा, येऊ शकता तुम्ही. आणि मग त्याच्यानंतर भैरवी लगेच मान खाली घालून तिच्या थोबाडाला ते काळं लावून लगेच तिकडनं निघून जाते. पण मात्र जगन्नाथचा प्लॅन सक्सेसफुली वर्क झाल्यामुळे जगन्नाथ आणि अलका दोघांचा आनंद गगनात मावेनासा झालेला असतो. हा सगळा प्रकार पाहता सावली तर इथे शांतच असते. तिला पुढे काय करावं काहीच समजत नसतं. मग आता त्याच्यानंतर घरी आल्यानंतर भैरवी तर घडलेल्या प्रकरणाबद्दल खूप डिस्टर्ब झालेली असते आणि तिला आता जगन्नाथचं बोलणं आठवत असतं. जगन्नाथने नेमकं काय डाव खेळला हे तिला आठवत असतं आणि याच गोष्टीमुळे भैरवी तर भयंकर चिडून उठलेली असते. पुढे आता तिला ताराचं बोलणं आठवत असतं की तारा अगदी बरोबर बोलली होती की तुला इझिली वाटतंय का की ते जगन्नाथजी आपल्याला अशी स्पर्धा जिंकू देतील?
पण मात्र आता इथे जगन्नाथचं सुद्धा बोलणं आठवत असतं की भैरवी वजे मी तुम्हाला बोललो होतो की तारा वजे ही फायनल जिंकूच शकणार नाही. आणि याच गोष्टीचा विचार करता भैरवीला पश्चाताप देखील होत असतो की ती एवढी गाफील राहिली. आणि मग त्याच्यानंतर इकडे दुसरीकडे हा पिंकू शेट म्हात्रे मस्त ट्रॉफी बिवी घेऊन इथे आता भैरवीच्या जखमेवरती छान मीठ चोळायला आलेला असतो. मग पुढे आता भैरवी तर रडत असते, भयंकर चिडलेली असते. आणि तिथे आता तो गोंधळ पाहता तो पिंकू शेट विचारतो, काय हो मॅडम, मी जिंकलोय म्हणून तुम्हाला तर जाम आनंद झालेला दिसतोय. पण असा पिंकू शेटच्या हातामध्ये ट्रॉफी पाहता भैरवी तर आणखी चिडते. भैरवी ओरडत म्हणते, तू इथे काय करतोयस, आत्ताच्या आत्ता लगेच बाहेर हो. इथे आता या भैरवीला नेमकं काय झालंय हे तर या पिंकू शेटला काही कळत नाही. भैरवी मोठ्याने ओरडत पिंकू शेटला म्हणत असते की तू इथे काय करतोयस, आत्ताच्या आत्ता बाहेर हो. आणि ती सिक्युरिटीला मोठ्या मोठ्याने आवाज देत असते. पण मात्र तेवढ्यात तिथे एका अनोळखी व्यक्तीची जोरदार अशी एंट्री होते. आणि ती व्यक्ती मस्तपैकी भैरवीला हात जोडून नमस्कार म्हणते. भैरवी तर डोळे मोठे करत आणि आश्चर्याने पाहत असते. पण मात्र तो माणूस म्हणजे पिंकू शेटचाच कोणीतरी असतो. आणि मग तो पुढे आतमध्ये येतो. आणि मग आता इथे भैरवीला म्हणू लागतो, काय हो मॅडम, असं जिंकलेल्या माणसाचं कोणी असं स्वागत करतं का? जिंकलाय ना तू आता. आता आपण हरलोय तर सरळ सरळ बोलायचं ना. आता आम्ही कसं बोलतो की आमचा पिंकू जिंकला. ती स्पर्धा आहे, एक कोणीतरी जिंकणार, एक कोणीतरी हरणार. आणि तो आता बळजबरीने इथे भैरवीशी बोलत असतो. पण मात्र तो व्यक्ती नेमकं कोण आहे हे भैरवीला काहीच कळालेलं नसतं. भैरवी शांतपणे त्यांचं ते बोलणं ऐकून घेत असते. भैरवी ओरडत विचारते की माझ्याच घरामध्ये मला अक्कल शिकवणारा तू आहेस कोण? मग आता लगेच तो सांगतो की मी भिकाजी देवराम म्हात्रे. हे आहेत पिंकू शेट भिकाजी म्हात्रे. म्हणजेच की आता तो पिंकू शेट त्याचा मुलगा असतो. आणि मग भैरवी तर शांतपणे त्यांचा तो तमाशा बघत असते. आणि मग तो भिकू शेट म्हणजेच की पिंकू शेटचे वडील बोलत असतात की वाटत नाही ना हे सगळं, तो ना आईवरती गेलाय पण माझा लाडका आहे. इथे तो पिंकू शेट तर शांतपणे तो प्रकार पाहत असतो. मग आता इथे तो बोलत असतो की मॅडम, तुम्हाला हरवणारे आम्ही कोण आहे? एवढे मोठे गायक आहे तुम्ही. कसं आहे माहिती का, भैरवी वजनचा जर आशीर्वाद मिळाला तर त्याला सुद्धा बरं वाटेल. म्हणजे असं ना तुमचं जरा थोडंसं ना मार्गदर्शन पाहिजे, म्हणजे त्याला सुद्धा ना जिंकल्यासारखं वाटेल. मग आता हे सगळं ऐकल्यानंतर तर भैरवी खूप चिडलेली असते. तो पिंकू शेट आता बोलू लागतो की बापूसाहेब मॅडमला लई भारी मोटिवेट करतात. आणि बापूस ती मॅडम मला काय बोलली माहिती का, तुझा गळा ना अजून तयार नाहीये, या गळ्यासाठी ना तुला जाम प्रॅक्टिस करावी लागेल. हा पिंकू शेट दिसतोय तेवढा काही साधा नाहीये. मग त्याच्यानंतर ते वडील म्हणू लागतात, बराबर बोलल्या त्या मॅडम, तुझा गळा ना अजून खरंच तयार नाहीये, म्हणूनच तर तू ही ट्रॉफी जिंकला. ते दोघेही बरोबर आता टेसात भैरवीची जिरवत असतात. आणि भैरवीला बरोबर तिची जागा नेमकं काय आहे आणि तिला जो काही तो ॲटिट्यूड आहे ना त्याच्याबद्दल तिला बरोबर तिच्या जागेवरती आणून बसवत असतात. हे सगळे ना मोठ्या घरचे, तुम्ही गरम पाण्याच्या गुळण्या करून गाणे म्हणता. आमच्या कोलीवाड्यातल्या पोरांचा जलवा तुम्हाला काय कळणार, आमची पोरं ना अशी बेमीच्या देठापासून गातायत. आता पुढे भैरवी त्यांची बकबक ऐकून घेते आणि त्यांना म्हणू लागते, थांबा, बंद करा तुमची बडबड. तुम्ही काही शहरातलं गावातलं हे सगळं करण्यासाठी इथे आलात का? मग आता पुढे तो म्हणू लागतो की सगळं रोखठोके, प्रत्येक वेळी मुद्द्याला हात आणि पाठीतल्यात घालतो, कळलं ना? मग आता हे सगळं बोलणं पाहता तर भैरवी शांतपणे ऐकून घेत असते. तो आता बोलतो, म्हणजे मुद्दा म्हणजे माझ्या पोरीचं आणि तुझ्या पोराचं लग्न. आम्हाला ना तुझ्या पोरीसाठी माझ्या पोराचा हात पाहिजे. हे ऐकल्यानंतर तर भैरवी आणखीनच डोळे मोठे करून त्यांच्याकडे बघायला लागलेली असते. पुढे मग आता त्याच्यानंतर तो सांगत असतो की हा आमचा पोर आहे, एवढं सगळं आहे घरात, पण मात्र त्याला आणखी कशाचं व्यसन नाहीये, फक्त ना गातो आणि फक्त हळद्या गातो. मी काय म्हणतो, आमच्या पिकू शेटची आणि तुमच्या पोरीच्या हळदीची तयारी करायची का? भैरवी आता चिडलेली असते आणि त्यांना स्पष्टपणे सांगते की उठा आत्ताच्या आत्ता इथून. मग कशी काय झाली तुमची की माझ्या पोरीचा हात मागायची, आणि ते सुद्धा तुमच्या या पोरासाठी? तो पिकू शेट बोलू लागतो की मॅडम तर जाम भडकल्या. मॅडम मला सांगा, असं भडकून कसं काय चालेल? जेव्हा आम्ही समुद्राची रिस्पेक्ट करतो ना तेव्हा समुद्र आमच्या पोटाची काळजी करतं. आणि मग हे सगळं ऐकल्यानंतर तर भैरवी चिडलेली असते. भैरवी आता बोलू लागते, तुझी ही फालतू बडबड ना बंद कर, तुझं बोलून झालं असेल तर निघ इकडनं. तो आता बोलत असतो, तुमची पोर तारा, तिचा आवाज ना जाम गोड आहे, आणि तुमची पोरगी तारा ती सुद्धा लई गोड आहे, पण तो आवाज तिचा नाहीये ही गोष्ट आम्हाला कळली आहे. आणि लगेच त्या पिंकू शेटचे वडील म्हणतात, आणि खरा आवाज सावलीचा आहे ना ही गोष्ट सुद्धा आम्हाला कळली आहे. हे ऐकल्यानंतर तर भैरवीच्या पायाखालची जमीनच सरकते, तिला मोठा धक्काच बसलेला असतो.
आता मग त्याच्यानंतर ते आता बोलू लागतात, की बोला, मग तुमच्या पोरीचा हात देता का नाही आमच्या पोराच्या हातात, की हे सत्य भोंगाला अख्ख्या पंचक्रोशीत सांगू. तुमचं काय असेल ते ठरवा आणि मग सांगा आम्हाला. भैरवी तर शॉक झालेली असते आणि मग ते पुढे बोलतात, की पिंकू शेठ मॅडमचं काही खरं नाही वाटतं आणि ते लगेच तिकडनं जाऊ लागतात. पण भैरवी त्यांना थांबवून घेते. भैरवी रडतच सांगते, की मी तुमचा हा प्रस्ताव मंजूर करते. भैरवीचा सुद्धा या गोष्टीबद्दल नाईलाज झालेला असतो आणि ती लगेच या गोष्टीबद्दल हो बोलून टाकते. भैरवी बोलते, मी माझ्या मुलीचं लग्न तुमच्या मुलीशी लावून द्यायला तयार आहे. आणि मग पुढे हे ऐकल्यानंतर तो पिकू शेठ आणि त्यांचे वडील त्यांना खूप आनंद होतो. आता ते लगेच खुश होत तिकडनं निघून जातात आणि मग आता त्याच्यानंतर भैरवी स्वतःशीच म्हणते, माझ्या घराला ग्रहण लागलंय सावली आणि हे फक्त तुझ्यामुळे झालंय. मी तुला सोडणार नाही. पुढे आता नेमकं भैरवी काय पाऊल उचलणार हे आपल्याला कळणारच आहे. मग त्याच्यासाठी आता व्हिडिओ आवडला असल्यास नक्की कळवा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.